नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, AEFI म्हणजे काय? खाली ऑप्शन दिलेले आहेत। A, आजाराचे संपूर्ण निवारण, B, लसीकरणानंतर होणारे अपघात, दुष्परिणाम, C, अन्न दूषित होणे, D, औषधाचा योग्य डोस। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, लसीकरणानंतर होणारे अपघात, दुष्परिणाम। AEFI म्हणजे लसीकरणानंतर होणारे अपघात व दुष्परिणाम। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 2, AEFI कोणत्या काळात घडतो? ऑप्शन आहे A, लसीकरणाच्या 1 वर्षानंतर, B, लसीकरणानंतर थोड्याच वेळात किंवा काही दिवसात, C, लसीकरणापूर्वी, D, लसीकरण होण्या अगोदरच्या रात्री। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, लसीकरणानंतर थोड्याच वेळात किंवा काही दिवसात। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 3, AEFIची माहिती कोण संकलित करतो? ऑप्शन आहे A, डॉक्टर, B, अंगणवाडी सेविका, C, आरोग्य कर्मचारी, ANM, MPW, D, जिल्हाधिकारी। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, आरोग्य कर्मचारी, ANM, MPW। AEFIची माहिती आरोग्य कर्मचारी संकलित करतो। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 4, AEFIचा प्रकार कोणता असतो? ऑप्शन आहे A, गंभीर, B, मध्यम, C, किरकोळ, D, वरील सर्व। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, वरील सर्व। AEFIचा प्रकार हा गंभीर, मध्यम, किरकोळ असतो। त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, वरील सर्व। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 5, AEFI नोंदवण्यासाठी कोणता फॉर्म वापरला जातो? ऑप्शन आहे A, फॉर्म 12, B, AEFI रिपोर्ट फॉर्म, C, केस स्टडी फॉर्म, D, पोलिओ फॉर्म। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, AEFI रिपोर्ट फॉर्म। AEFI नोंदवण्यासाठी AEFI रिपोर्ट फॉर्म वापरला जातो। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 6, लसीकरणानंतर ताप येणे हा AEFIचा कोणता प्रकार आहे? ऑप्शन आहे A, गंभीर, B, किरकोळ, C, वैद्यकीय चूक, D, कोणताही नाही। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, किरकोळ। लसीकरणानंतर ताप येणे हा AEFIचा किरकोळ प्रकार आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 7, AEFI घडल्यानंतर काय करायला हवे? ऑप्शन आहे A, दुर्लक्ष करणे, B, त्वरित वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टरांना कळवणे, C, लसीकरण थांबवणे, D, घरी पाठवणे। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, त्वरित वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टरांना कळवणे। AEFI घडल्यानंतर त्वरित वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टरांना कळवायला हवे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 8, गंभीर AEFIमध्ये कोणते उदाहरण येते? ऑप्शन आहे A, थोडा ताप, B, इंजेक्शनच्या जागी सूज,
सी बेशुद्ध होणे किंवा मृत्यू, डी थोडी उलटी. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बेशुद्ध होणे किंवा मृत्यू. गंभीर AEFIमध्ये बेशुद्ध होणे किंवा मृत्यू पावणे हे उदाहरण येते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 9. AEFIसाठी 24x7 कार्यरत असणारी यंत्रणा कोणती आहे? ऑप्शन आहे ए RCH पोर्टल, बी NHM डॅशबोर्ड, सी इम्युनायझेशन हेल्प डेस्क, डी AEFI सर्वेलन्स सिस्टीम. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी AEFI सर्वेलन्स सिस्टीम. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. AEFI संदर्भातील प्रशिक्षण कोण देतो? ऑप्शन आहे ए पोलीस, बी जिल्हा आरोग्य अधिकारी, सी गाव पातळीवरील तलाठी, डी सरपंच. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जिल्हा आरोग्य अधिकारी. AEFI संदर्भातील प्रशिक्षण जिल्हा आरोग्य अधिकारी देतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11. जन्मानंतर लगेच कोणते लसीकरण दिले जाते? ऑप्शन आहे ए BCG, बी DPT, सी OPV, डी MMR. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए BCG. जन्मानंतर लगेच BCG हे लसीकरण दिले जाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. तोंडावाटे दिली जाणारी लस कोणती आहे? ऑप्शन आहे ए BCG, बी OPV, सी DPT, डी हेपॅटायटिस बी. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी OPV. तोंडावाटे दिली जाणारी लस OPV ही आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. DPT लस कोणत्या आजारांपासून संरक्षण करते? ऑप्शन आहे ए पोलिओ, क्षयरोग, गोवर, बी डिप्थेरिया, कासावात, टिटॅनस, सी हिवताप, कॉलरा, टायफॉइड, डी पाण्याचे आजार. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डिप्थेरिया, कासावास, टिटॅनस. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. पोलिओ लसीचा रंग कोणता असतो? ऑप्शन आहे ए लाल, बी निळा, सी पांढरा, डी गुलाबी. तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी निळा. पोलिओ लसीचा रंग निळा असतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16. लसीकरण कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो? ऑप्शन आहे ए महिला व बालविकास मंत्रालय, बी कृषी मंत्रालय, सी आरोग्य मंत्रालय, डी गृह मंत्रालय. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आरोग्य मंत्रालय. लसीकरण कार्यक्रम हा आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. मिशन इंद्रधनुष या योजनेचा संबंध कशाशी आहे? ऑप्शन आहे ए स्वच्छता, बी लसीकरण, सी महिला सुरक्षा, डी बालविकास. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लसीकरण. मिशन इंद्रधनुष या योजनेचा संबंध लसीकरणाशी आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 18. BCG लसीचा उपयोग कोणत्या आजारासाठी केला जातो? ऑप्शन आहे ए पोलिओ, बी क्षयरोग, TB, सी गोवर, डी मलेरिया. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्षयरोग म्हणजेच TB. BCG लसीचा उपयोग
क्षयरोग या आजारासाठी केला जातो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 19. लस देताना 0 डोस कोणत्या लसीसाठी वापरली जाते? ऑप्शन आहे ए DPT, बी OPV, सी MMR, डी BCG. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी OPV. लस देताना 0 डोस OPV या लसीसाठी वापरली जाते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. MR लस म्हणजे काय? ऑप्शन आहे मिसेल्स रुबेला, बी मलेरिया रॅबीज, सी मम्प्स रोटाव्हायरस, डी मिसेल्स रेस्पिरेटरी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मिसेल्स रुबेला. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. हेपॅटायटिस बी लस कशासाठी दिली जाते? ऑप्शन आहे ए यकृत संरक्षणासाठी, बी हृदयासाठी, सी फुफ्फुसासाठी, डी त्वचेसाठी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए यकृत संरक्षणासाठी. हेपॅटायटिस बी लस ही यकृत संरक्षणासाठी दिली जाते. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. नवजात बाळाला जन्मानंतर किती तासात BCG लस दिली जाते? ऑप्शन आहे ए 12 तासात, बी 24 तासात, सी 48 तासात, डी 72 तासात. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 24 तासात. नवजात बाळाला जन्मानंतर 24 तासात BCG लस दिली जाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 23. 1.5 वर्षाच्या बाळाला कोणती लस दिली जाते? ऑप्शन आहे ए BCG, बी DPT बूस्टर 1, सी OPV बूस्टर, डी दोन्ही बी आणि सी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दोन्ही बी आणि सी. 1.5 वर्षाच्या बाळाला DPT बूस्टर 1, OPV बूस्टर या दोन्ही लसी दिल्या जातात. त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी दोन्ही बी आणि सी. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. संपूर्ण लसीकरण किती वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असते? ऑप्शन आहे ए 1 वर्ष, बी 5 वर्ष, सी 2 वर्ष, डी 6 महिने. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1 वर्ष. संपूर्ण लसीकरण 1 वर्षात पूर्ण होणे अपेक्षित असते. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 25. लसीकरणात वापरली जाणारी निळ्या रंगाची बाटली कोणत्या लसीसाठी असते? ऑप्शन आहे ए DPT, बी पोलिओ, OPV, सी BCG, डी MR. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोलिओ OPV. लसीकरणात वापरली जाणारी निळ्या रंगाची बाटली पोलिओ या लसीसाठी असते. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.